नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, ज्या व्हिडिओची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता, लास्ट व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शन मध्ये इतके कॉमेंट्स केले, ठीक आहे, की सर आम्हाला काउन्सिलिंग बॅच लवकरात लवकर हवी आहे, ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण लॉन्च करत आहोत आपली महाराष्ट्राची सगळ्यात बेस्ट काउन्सिलिंग बॅच, ठीक आहे. ज्या काउन्सिलिंग बॅच मध्ये बेस्ट काउन्सिलर्स तुमचे असणार आहेत आणि तुम्हाला एक बेस्ट कॉलेजमध्ये पोहोचवण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असेल, ठीक आहे. मागच्या वर्षी असे काही विद्यार्थी होते बाळांनो, ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते, तरी पण आज ते महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजेसमध्ये शिकताय. फक्त एकच गोष्ट व्यवस्थित केली, कॉलेज काउन्सिलिंग, कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली काउन्सिलर कडून आणि सगळ्या गोष्टी काउन्सिलर कडून व्यवस्थित करून घेतल्या, ठीक आहे. आणि असेही काही स्टुडंट होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल आहे बाळांनो, तरी पण ते आज बेस्ट कॉलेजमध्ये नाही शिकत आहे, तरी एक 3rd लेवल कॉलेजेसमध्ये शिकताय. एकच गोष्ट चुकीची केली, काउन्सिलिंग व्यवस्थित नाही केली किंवा चुकीच्या ठिकाणी करून घेतली, ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये सगळे फीचर्स मी तुम्हाला सांगणार आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा, ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल त्याआधी जॉईन करा. काउन्सिलिंगचे रिलेटेड जी पण अपडेट असेल, सीईटी कडून काही अपडेट आली, तुम्ही डायरेक्ट माझ्याशी बोलू शकता व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून. लगेच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, फुल होईल त्याआधी जॉईन करा, ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ही काउन्सिलिंग कोणासाठी आहे? ही काउन्सिलिंग आहे इंजिनिअरिंग, ज्यांना इंजिनिअरिंग करायची आहे आणि ज्यांना फार्मसी करायची आहे त्या विद्यार्थ्यांसाठी काउन्सिलिंग आहे. बीकॉम, बीसीए वगैरे या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी नाहीये, फक्त आणि फक्त इंजिनिअरिंग आणि फार्मसी. ज्या गोष्टीमध्ये आमच्या एक्सपर्टीज नाहीयेत, ज्या गोष्टीमध्ये आमच्या काउन्सिलरच्या एक्सपर्टीज नाहीयेत, त्या गोष्टीमध्ये तुम्हाला त्या गोष्टीची काउन्सिलिंग मी प्रोव्हाइड नाही करणार. ज्याच्यात आम्ही एक्सपर्ट आहोत, ज्याच्यात लास्ट 6 वर्षापासून आम्ही काउन्सिलिंग प्रोव्हाइड करत आहोत, इंजिनिअरिंग आणि फार्मसी, त्याच्यातच करू. गोष्ट क्लिअर आहे, ठीक आहे. तर ज्यांना इंजिनिअरिंग किंवा फार्मसी करायची असेल, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे, ऍप आणि वेबसाईट दोघांची लिंक टाकली आहे, तिथून तुम्ही एनरोल करू शकता. आता बघा, 3 कॅटेगरीचे स्टुडंट असतात बाळांनो. एक, खूप त्यांची गुड पर्सेंटाईल येते, ठीक आहे, खूप चांगले विद्यार्थी, खूप अभ्यास केला होता, खूप चांगलं त्यांनी पर्सेंटाईल कमवलं. बॅड पर्सेंटाईल वाले, ज्यांची पर्सेंटाईल चांगली नाही आली काही कारणामुळे. आणि एक असे विद्यार्थी ज्यांची पर्सेंटाईल मीडियम येते. जर तुमची पर्सेंटाईल खूप चांगली जरी आली बाळांनो आणि जर तुम्ही कॉलेज लिस्ट व्यवस्थित नाही बनवली, तरी तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये नाही जाऊ शकत. आतापर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, फक्त तुमचं 50% काम झालंय बाळांनो. 50% काम अजून सुद्धा बाकी आहे. परीक्षा देणं आणि त्याचा रिझल्ट चेक करणं हे तुमचं असतं 50% काम, आणि व्यवस्थित काउन्सिलिंग प्रोसेसला समजणं हे असतं तुमचं 50% काम. त्याच्यामध्ये लिस्ट बनवणं, सगळ्या गोष्टी येतात ज्या सांगणार आहे मी तुम्हाला. जर याच्यात चुकी केली ना, तुम्हाला चांगलं कॉलेज भेटणार नाही. आणि असे स्टुडंट ज्यांची खूप कमी पर्सेंटाईल आले, जर तुम्ही कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली ना, कॉलेज लिस्ट किंवा काउन्सिलिंग व्यवस्थित केली, मी गॅरंटी देतो बेस्ट कॉलेज तुम्हाला भेटेल. बेस्ट, या गोष्टीची मी गॅरंटी घ्यायला रेडी आहे. गोष्ट समजते? असं नाही की तुमचे 20% आले तुम्हाला 99% कॉलेज भेटून जाईल, ही गोष्ट पॉसिबलच नाहीये बाळांनो. पण 20%, 30%च्या अकॉर्डिंग जे बेस्ट कॉलेज असेल ते तुम्हाला भेटेल, या गोष्टीची मी खात्री देऊ इच्छितो, ठीक आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हाला येत असेल, दादा काउन्सिलिंग नेमकं काय असतं हे आम्ही पहिल्यांदा ऐकतोय. काउन्सिलिंग म्हणजे एक असा पर्सनल सपोर्ट तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो. एक पर्सनल काउन्सिलर तुमच्या सोबत असतो, जो इंटायर काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये तुमच्या सोबत असतो, ठीक आहे. आतापासून तर जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन होत नाही, तोपर्यंत व्हॉट्सअपवरती तुम्ही कधी काही डाऊट त्यांना विचारू शकता. गोष्ट क्लिअर आहे, ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट एक क्रुशियल स्टेप असते काउन्सिलिंग मध्ये कॉलेज लिस्ट. कॉलेज लिस्ट म्हणजे जी तुम्हाला ऑप्शन फॉर्म मध्ये सबमिट करायची असते, ठीक आहे. सपोज सगळ्यात पहिले काउन्सिलर तुम्हाला विचारतो की तुम्हाला किती पर्सेंटाईल आले. सपोज तुम्ही म्हटले, सर किंवा मॅडम आमचे 90% आले. नंतर काउन्सिलर तुम्हाला विचारेल तुमची कॅटेगरी सांगा. तुम्ही म्हणणार फॉर एक्झाम्पल माझी ओबीसी कॅटेगरी आहे किंवा ओपन कॅटेगरी, जी पण कॅटेगरी असेल. मग आमचा काउन्सिलर काय करेल, 90% ओबीसी कॅटेगरी, कोणत्या ब्रांचमध्ये तुम्हाला ऍडमिशन पाहिजे, मेकॅनिकल, सिव्हिल, ज्या पण ब्रांचमध्ये पाहिजे, कोणत्या सिटीमध्ये पाहिजे, मुंबई, पुणे, नाशिक, जे पण सिटीमध्ये पाहिजे ते आम्हाला सांगा. त्या अकॉर्डिंग आम्ही महाराष्ट्राचं प्रत्येक कॉलेज शोधू तुमच्यासाठी, आणि जे तुमच्यासाठी फिट होत असेल तुमच्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग ती कॉलेज लिस्ट तुमच्यासाठी बनेल. प्रत्येक विद्यार्थ्याची वेगळी कॉलेज लिस्ट बनेल, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. समजते गोष्ट, ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचे चांगले पर्सेंटाईल आले खूप चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. जर तुमचे चांगले पर्सेंटाईल नाही आले तरी काही घाबरण्याची गरज नाही. जर तुम्ही बेस्ट कॉलेज लिस्ट बनवून घेतली, ज्याचे चांगले आले किंवा ज्याचे वाईट आले, जर बेस्ट कॉलेज लिस्ट बनवली ना, मी गॅरंटी देतो बेस्ट कॉलेज कुठंच गेलं नाही तुमचं. 101% तुम्हाला एक बेस्ट कॉलेज भेटेल. आणि कॉलेज लिस्ट तुम्हाला बनवायची का बाळांनो? नाही, काउन्सिलर तुमचे बनवतील. कारण तुम्हाला महाराष्ट्राच्या 350-400 कॉलेजेसची आयडिया नाही आहे बाळांनो. काउन्सिलरला आहे ती आयडिया. गोष्ट समजते? पर्सनल काउन्सिलर, ठीक आहे. आता पर्सनल काउन्सिलर कोण असणार आहेत बाळांनो? हे असे शिक्षक असणार आहेत ज्यांना खूप एक्सपिरियन्स आहे, जे स्वतः गेस्ट लेक्चर म्हणून जातात,
ज्यांना महाराष्ट्राच्या प्रत्येक गोष्ट कॉलेजची आयडिया आहे, प्रत्येक कॉलेजबद्दल इन्फॉर्मेशन आहे, ते असे काउन्सिलर तुमची काउन्सिलिंग करतील. गोष्ट समजते? ठीक आहे. ज्यांना एक्सपिरियन्स आहे, असं नाही की कोणी उचलून आणलं त्यांना तुम्ही काउन्सिलर म्हणून दिलं, ही गोष्ट चालणार नाही है ना. युट्यूबवरती करतील खूप लोक हे स्कॅम करतील आणि अशा स्कॅमर पासून तुम्हाला दूर राहायचंय बाळांनो. गोष्ट समजते? ठीक आहे. आता हे बघा चारू मॅम आहेत, ठीक आहे. असेच भरपूर काउन्सिलर आहेत आपले. रवी सर आहेत, त्यानंतर आपले रोशन सर आहेत, त्यानंतर आपले शरायू मॅम आहेत, त्यानंतर आपले दीपराज सर आहेत. खूप काउन्सिलर आहेत बाळांनो आपले. ते सगळे प्रत्येक विद्यार्थ्याला काउन्सिलर्स भेटणार आहेत. डॉक्युमेंटेशन सगळ्यात महत्वाची प्रोसेस. तुमचे कॅटेगरी वाईज वेगवेगळे डॉक्युमेंट्स लागतात तुम्हाला, लोकेशन वाईज, डोमिसाईल वाईज वेगवेगळे डॉक्युमेंट लागतात. तुमचे फीज वेव्हियर, जसं की कोणत्या कॉलेज, एखाद्या कॉलेजची फीस कमी आहे, तुमची फायनान्शियल कंडिशन नाही आहे, तर आमचे काउन्सिलर ते कॉलेजेस तुम्हाला आधी सजेस्ट करतील है ना. तर आता असं असतं ना बाळांनो, कोणाला इंजिनिअरिंग करायची असते पण त्याला सपोज त्याने 5 लाख रुपये फीस ऐकून आहे ना, तो इंजिनिअरिंग नाही करत. आणि असेही कॉलेजेस आहेत जे तुम्हाला 50,000 मध्ये भेटतात. तर ते त्याचं ज्ञान कोण पाजेल तुम्हाला? हे काउन्सिलर त्यासाठीच आहेत बाळांनो. गोष्ट समजते? हे सगळे डॉक्युमेंटेशन बाळांनो, इतके डॉक्युमेंट्स लागतात. हे सगळे डॉक्युमेंट्स बद्दल कोण सांगेल तुम्हाला? कोणतं डॉक्युमेंट लागेल? काउन्सिलर सांगेल. फायनल डॉक्युमेंट सबमिशन, जोपर्यंत तुमचं कॉलेजमध्ये डॉक्युमेंट सबमिशन होत नाही तोपर्यंत काउन्सिलर तुमच्या सोबत असेल. येतंय लक्षात है ना. ऑप्शन फॉर्म, ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप डॉक्युमेंटेशन नंतर ऑप्शन फॉर्म असते. कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 मध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंग करायची असते. ही सगळी ऑप्शन फॉर्म फिलिंग कोण करून देतं तुमच्यासाठी? काउन्सिलर सांगेल तुम्हाला. बघा, ऑप्शन फॉर्म स्वतःला तुम्हालाच भरावा लागतो, पण तुम्हाला गायडन्स कोण देतं? काउन्सिलर देतं. कॉलेज लिस्ट ऑप्शन फॉर्म मध्ये टाकायची असते. कॉलेज लिस्ट कोण बनवून देईल? काउन्सिलर बनवून देईल. एक सिंगल लिस्ट अशी बनेल ना बाळांनो, जी तुमच्या 3 राऊंडसाठी कामात येईल. 3 राऊंडसाठी, असं नाही की प्रत्येक राऊंडला बदलत बसायची लिस्ट. हा, एडिट तुम्हाला करायची असेल तुम्ही करू शकता, पण एक कॉलेज लिस्ट अशी भेटेल ती तुम्हाला सगळ्या राऊंडसाठी कामात येईल. गोष्ट समजते? येतंय लक्षात? चला, फ्रीज, फ्लोट, बेटरमेंट अशा खूप स्टेप असतात ज्याच्यात तुम्हाला डिसिजन घ्यावं लागतं बाळांनो, की आपल्याला हे कॉलेज ठेवायचंय आणि पुढे जायचंय, किंवा हे कॉलेज आपल्याला फ्रीज करायचंय, किंवा मला हेच कॉलेज पाहिजे नाही, मला हे कॉलेज नकोय, मला पुढच्या राऊंड मध्ये पार्टिसिपेट करायचे. हे सगळे डिसिजन तुम्ही काउन्सिलरला विचारून हे सगळे डिसिजन घेऊ शकतात बाळांनो. गोष्ट समजते? ठीक आहे. त्यानंतर फक्त कॅप राऊंड नाही रे बाळांनो, स्पॉट राऊंड, मॅनेजमेंट राऊंड, इन्स्टिट्यूट राऊंड असे खूप राऊंड होणार आहेत तुमचे. आणि प्रत्येक राऊंड मध्ये काउन्सिलर तुमच्या सोबत असेल. स्पेशल कॉन्टॅक्ट वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करू बाळांनो. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, काउन्सिलिंग कुठूनही लावा, काउन्सिलिंगच्या लिस्टमध्ये गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस पाहिजे. ठीक आहे. प्रायव्हेट कॉलेज नकोय. प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये आपल्याला नाही जायचं, आपल्याला गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जायचंय. प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये तुम्ही 6 महिन्यांनी बी गेलं ना तरी तुम्हाला ते ऍडमिशन देऊन टाकतील. पैसा लागतो तिथं खूप फक्त, आणि प्लेसमेंटच्या नावाने काही नाही देत. आपल्याला महाराष्ट्राचे गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आम्ही लिस्टमध्ये टाकतो. गोष्ट समजते? ठीक आहे. तर बाकीचे जे स्कॅम करतात त्यापासून तुम्हाला सावध राहायचंय. आणि सगळ्यात महत्वाचे स्कॅम बाळांनो, हे कॉलेजवाले, हे साले काय करतात, तुमच्याकडनं पैसे घेतात की आत्ता ऍडमिशन करा नाही तर तुमचं सीट जात आहे. हे असे करणाऱ्यांना त्यांच्याशी आता काय बोलू मी, तिथं ऍडमिशन नाही घ्यायचं बाळांनो. जोपर्यंत तुमचं रिझल्ट लागत नाही सीईटीचा तोपर्यंत कोणत्याच कॉलेजमध्ये तुम्हाला पैसे अटवायचे नाहीत. आणि अटवायचे असेल तर तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीने अटवा. गोष्ट समजते? ठीक आहे. काउन्सिलिंग, असं काउन्सिलिंगचे पण इतके स्कॅम आहेत ना बाळांनो. हे काय करतात की सगळ्या विद्यार्थ्यांना सेम लिस्ट प्रोव्हाइड करून देतात. हे चालणार आहे का? तुमची पर्सेंटाईल वेगळी आहे, तुमची दुसऱ्या विद्यार्थ्यांपासून कॅटेगरी वेगळी आहे. त्याला मुंबईमध्ये कॉलेजेस पाहिजे, तुम्हाला पुण्यामध्ये पाहिजे, तर तुमचे सगळे रिक्वायरमेंट ऐकून मगच कॉलेज लिस्ट बनली पाहिजे. गोष्ट समजते? ठीक आहे. सपोर्ट प्रोव्हाइड करत नाही तुम्हाला. एक वेळा पैसे घेऊन घेतात काउन्सिलिंगचे, त्यानंतर सपोर्ट प्रोव्हाइड करत नाही. तर या सगळ्या गोष्टींपासून सावध राहा. गोष्ट समजते? येतंय लक्षात है ना. आता एनरोल कसं करायचं? न्यूटर्न ऍप डाउनलोड करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली, किंवा वेबसाईटने तुम्ही करू शकतात. तिथं जाऊन तुम्हाला कोर्सेसमध्ये जायचंय आणि तुम्हाला एनरोल करायचंय ऍपमध्ये जाऊन फक्त. ठीक आहे. ज्याच्याकडे अँड्रॉइड नसेल त्याच्याकडे iOS असेल, तुम्हाला iOS ची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे. newton.rpy.club ही iOS ची लिंक आहे. गोष्ट समजते? एक लक्षात ठेवा बाळांनो, मी तुमच्या समोर हात जोडतो, फक्त इंजिनिअरिंग आणि फार्मसीचेच विद्यार्थी रजिस्टर करा. जर तुम्ही बीकॉम साठी असणार रजिस्टर करू नका. जर तुम्ही फी भरून दिली, मी ती फी रिफंड करू शकत नाही बाळांनो, कारण फी रिफंड करण्यासाठी मला खूप टेक्निकल टीम्सला हे करावं लागतं. म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, पैसे नका भरू. तुम्ही जर तुम्हाला इंजिनिअरिंग आणि फार्मसी करायची असेल ना, महाराष्ट्राची बेस्ट आहे, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठं जायची गरज नाही. पण बीकॉम, बीसीए सो सॉरी बाळांनो, मी नाही करू शकत. ज्याच्यात माझी एक्सपर्टीज नाहीये ती गोष्ट मी नाही करू शकत. म्हणून या मिशन मध्ये तुम्हाला सहभागी व्हायचे.
लवकरात लवकर जॉईन व्हा बाळांनो. ही बॅच सगळ्यात पहिले फुल होऊन जाते महाराष्ट्रात, ठीक आहे. आणि सगळ्यात मोठा चॅनल आहे आपला जो काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतोय. म्हणून लवकरात लवकर जॉईन करा. सगळे एक्सपर्ट काउन्सिलर्स तुमच्यासाठी मी हायर केलेले आहेत. लवकरात लवकर जॉईन करा. भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू.